अमरावती शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे। कोरोना काळातील भयावह आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या असताना एका 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ माजली आहे। या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे। अमरावती शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने तिने तपासणी केली आणि तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। सध्या या महिलेवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत। आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचे पथक तातडीने सक्रिय झाले असून पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला आहे। त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे, जेणेकरून संसर्गाचा फैलाव रोखता येईल। कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत। जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यासोबतच कोणत्याही गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी रुग्णालयात 10 खाटांचा कोरोना वार्ड तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी दिली आहे। सदगीर रुग्ण हा महानगरपालिका क्षेत्रातील असून एक 56 वर्षाची महिला आहे आणि तिला श्वसन समस्येचे काही लक्षणं आल्यामुळे आपण तिची तपासणी केलेली आहे। त्याबाबत तिची तपासणी करून तिला उपचार चालू करण्यात आलेले आहेत। सध्या ती घरीच त्याच्यावर क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे आणि महानगरपालिकेमार्फत त्याचे जे संबंधित कुटुंबीय आहेत किंवा संपर्कातील लोक आहेत त्यांचे सॅम्पल घेऊ होतात। सध्या स्थितीमध्ये आपल्याकडे त्याचे टेस्ट सध्या जिल्हा रुग्णालयात आपण टेस्टिंगची व्यवस्था केलेली आहे। तसंच महानगरपालिकेला सुद्धा आपण काही किट त्या तपासणीसाठी दिलेले आहेत आणि आपल्याकडे 10 बेडचा एक वॉर्ड त्यासाठी आपण तयार केलेला आहे। अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुणे यांसारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपण या संभाव्य धोक्याला सामोरे जाऊ शकतो। अधिक माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी सिटी न्यूज सोबत जोडले रहा।